आज मी तुम्हाला झटपट तयार होणारी नाश्त्याची रेसिपी घेऊन आली आहे। 1 वाटी गव्हाच्या पिठापासून आपण ही रेसिपी बनवणार आहोत। कमी मेहनत करून तुम्हाला समोसा, कचोरी, पकोड्याची टेस्ट लागेल। चला तर मग बनवूया। एका मिक्सिंग बाउलमध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ, कुटून घेतलेली लाल मिरची 1 चमचा, चवीनुसार मीठ, कोथिंबीर, 1 चमचा तेल। तेलामुळे आपली रेसिपी खुसखुशीत होईल। हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। यातील 2 चमचे पीठ काढून ठेवायचे, ते आपण नंतर यूज करू। आणि हे पीठ थोडं पाणी टाकून मळून घ्यायचंय। आपण पुरीसाठी मळतो ना, तसं थोडं घट्ट। या प्रकारे 10 मिनिटे या डोला आपण मुरण्यासाठी ठेवून देऊया। तोपर्यंत फिलिंग बनवून घेऊ। यासाठी 2 बटाटे उकडून घेऊन ग्रेट करून घेतलेले आहेत। तुम्ही मॅश पण करू शकता, पण लक्ष राहू द्या की यामध्ये मोठे तुकडे नाही राहिला पाहिजे। 3-4 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत। 1 चमचा ग्रेट केलेलं अद्रक, 1 चमचा जिरं, 1 चमचा कुटून घेतलेली लाल मिरची, चटपटीत टेस्टसाठी 1 चमचा चाट मसाला आणि चवीनुसार मीठ। याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। आता आपण यालाही साईडला ठेवून देऊया। आधी आपण ते पीठ काढून घेतलं होतं ना, ते घेऊया। आता यामध्ये थोडं पाणी टाकून पातळ अशी पेस्ट तयार करून घेऊ। आणि यामध्ये 1 चमचा पांढरी तीळ टाकून घेऊया। यामुळे आपल्या नाश्त्याला एक क्रंच येईल। इथे आता मळून ठेवलेलं पीठ पण सेट झालेलं आहे। याला आपण परत मळून घेऊया आणि यातला एक गोळा घेऊया। याला थोडं पीठ लावून याची पातळ अशी पोळी लाटून घेऊ। याप्रमाणे आता यावर चटपटीत टेस्टसाठी हिरवी चटणी लावून घेऊया। टोमॅटो केचप मुलांना खूपच आवडतो, म्हणून आपण तो पण लावून घेऊ थोडासा। आता आपण बटाट्याचा मसाला यावर पसरून घेऊया। आता यावर बारीक कट केलेला कांदा आणि थोडी कोथिंबीर पण। आता एका बाजूने पोळीला फोल्ड करत जायचं आणि वरतून याला दाबत जायचं, म्हणजे यामध्ये हवा नाही राहायला पाहिजे। याच्या दोन्ही कडा दाबून घ्यायच्या, म्हणजे आपला मसाला बाहेर येणार नाही। आणि याला थोडं लाटून घ्यायचं, म्हणजे थोडं पातळ करून घ्यायचे। आता याचे सुरीने असे काप करून घ्यायचे। असे पातळ काप करायचे, म्हणजे मधून पण चांगले फ्राय होतील आणि आपला नाश्ता क्रिस्पी होईल। मी सगळे काप करून घेतलेत। आता आपण ती पिठाची पातळ पेस्ट केलेली आहे, त्यामध्ये हे काप डीप करून घेऊन गरम तेलात फ्राय करून घेऊया। यासाठी पॅनमध्ये आधीच तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि तेल गरम झालेलं आहे, तर हे पीसेस टाकून घेऊया।
आणि यांना मीडियम फ्लेमवर फ्राय करून घेऊ। हे आपण गव्हाच्या पिठापासून बनवलेले आहेत, त्यामुळे हे लवकर क्रिस्पी होतात आणि खायलाही चटपटीत लागतात। यांना तळायला मला 5 ते 6 मिनिट लागलेले आहेत। आपण हे सगळे प्लेटमध्ये काढून घेऊ। हा नाश्ता कमी वेळात होणारा टेस्टी नाश्ता आहे। तुम्ही याला सॉस आणि हिरवी चटणी यासोबत खाऊ शकता। एकदा हा नाश्ता जरूर बनवा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट्समध्ये जरूर सांगा। आवडली असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया एका नव्या रेसिपीसह। तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा आणि खात रहा।